आज मला आमच्या मनीमामुळे तूप काढावं लागलं, कारण की मी जी साई सासून ठेवते त्याच्यामध्ये मी इरजण टाकत नाही. म्हणून मग मी तूप काढून झाल्यानंतर लोणी आपण जेव्हा काढतो तेव्हा वेस्ट जे राहतं टाका टाईप, मग ते बॉटलमध्ये भरून मी मनीमेवला रोज थोडं थोडं ठेवते. मग चपाती चुरून आणि त्याच्यामध्ये मग ते ताक टाकते. तर ते तिचं जे ताक आहे ते संपलं होतं, त्याच्यामुळे मग मला आज तूप काढावं लागलं. आणि तूप काढता काढता मला असं म्हणजे तुपाकडनं खूप काही शिकायला मिळतं, कारण की तूप म्हणजे आपण जेव्हा दूध घेतो किंवा त्याच्यावरची साय, तर ती साय काढायची, परत ती सासवायची. मग ते सासवल्यानंतर ती एकत्र जास्त प्रमाणात झाल्यानंतर मग तिला किती घर्षण करावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं असं लोण्याचा गोळा होतो. मग त्या गोळ्याला पण कितीतरी वेळ गॅसवरती उकळावं लागतं. नंतर त्याचं थोडं एक थिक असं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. नंतर मग ते तुपामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे जी साई आहे किंवा दुधापासून साई बनती, मग साईपासून साई सासून सासून मग त्यात कितीतरी त्या मिक्सरमध्ये घर्षण करावं लागतं. मग ते लोणी बनतं. मग लोणीला पण भरपूर संघर्ष करावा लागतो. मग त्याच्यापासून लिक्विड होतं. मग त्याच्यानंतर त्याच्यापासून तूप होतं. म्हणजे संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाहीये. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तेव्हाच त्याची किंमत वाढते आणि तेव्हाच त्याचा दर्जा सुधारतो. त्याच्यामुळं कधी पण मला असं वाटतं, मेहनत कष्ट करायला कधी पण माघार घेतली नाही पाहिजे आणि कायम स्वतःवरती काम करत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपली जी किंमत आहे किंवा आपला जो दर्जा आहे तो वाढत असतो. हेच मला तुपाकडनं शिकायला भेटलं. तर अशाच आपल्या गावाकडच्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपणच आपल्या गावाकडच्या लोकांना पुढे नेऊयात. थँक्यू.